तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 26 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी, सारंग, सौमित्र, ऋषिकेश सगळे विचार करत असतात की मास्कमॅन कोण असेल. जानकी म्हणते, मास्कमॅन कोणीतरी मुलगी आहे. सारंग म्हणतो, पण वहिनी, अगं तू तर म्हणाली होती मास्कमॅन मकरंद आहे, आणि आता तू असं कसं बोलू शकतेस. जानकी म्हणते, ते मला तसं आधी वाटत होतं, पण ज्या वेळेस मी मास्कमॅनचा पाय पकडला ना, त्यावेळेस मला कळलं की ती स्त्री आहे, कारण तिच्या पायात पैंजण होतं. आणि आता तर मला वाटतंय ना की ती बाई घरातली दुसरी तिसरी कोणी नसून माया असेल. थोड्या वेळाने जानकी घरी पोहोचते आणि ती घरी गेल्यावर मायाशी बोलता बोलता तिच्या हातातली चिठ्ठी खाली टाकते. माया चिठ्ठी उचलायला वागते. जानकी म्हणते, थांब जरा, मी उचलते. जानकी खाली वागते आणि खाली वाकलेलं असताना तिची पॅन्ट थोडीशी वर करून ती पैंजण बघते. जानकी ओळखते की हेच ते पैंजण जे मास्कमॅनच्या पायात होतं. जानकी ऋषिकेशकडे येते. ती ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, मी मायाच्या पायातलं पैंजण बघितलं. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे मायाच मास्कमॅन आहे. जानकी म्हणते, हो, आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर कशा जातात ना, ते मला आत्ता कळतंय. जानकी ऋषिकेश मायाची वाट लावायचं ठरवतात. आता जानकी सगळ्यांसमोर मायाचं सत्य कसं आणते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अवंतिका शुद्धीवर येते. जानकी तिच्या जवळ बसलेली असते. जानकीला खूप वाईट वाटतं. मास्कमॅन हा जानकीचा भूतकाळ आहे आणि त्या भूतकाळामुळे अवंतिकाला त्रास होतोय, घरातल्या सगळ्यांना त्रास होतोय. म्हणून जानकी रडायला लागते. जानकी म्हणते, अवंतिका, माझ्यामुळे तुझ्यावरती ही अवस्था आली ना. मी प्लॅन केला होता आणि माझ्या प्लॅनमुळे तुला या हॉस्पिटलमध्ये येऊन पडावं लागलं. अगं, तुला त्या मास्कमॅनने किती त्रास दिलाय, तो फक्त माझ्यामुळे. अवंतिका, तुमच्यामध्ये नेमकं काय बोलणं काय झालं होतं. अवंतिका मास्कमॅनला भेटायला गेल्यावर काय काय झालं ते सगळं जानकीला सांगते. जानकी म्हणते, सॉरी अवंतिका, माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांना सहन करावं लागतंय. हा सगळा माझा दोष आहे. जानकी स्वतःला दोष देऊन रडायला लागते. अवंतिका म्हणते, नाही हा वहिनी, तुम्ही असलं काही बोलू नका. अहो, आपण एक फॅमिली आहोत. आता आपण एकत्र राहून मास्कमॅनशी 2 हात करायचेत, त्याला सगळ्यांसमोर आणायचंच आणि आपलं घर वाचवायचं. जानकीला अवंतिकाचं बोलणं पटतं. तर इथे सुमित्रा रस्त्यावरती येते. ती रोडवरती सगळ्यांकडे मदत मागत असते, लिफ्ट मागत असते, पण तिला कोणीच मदत करत नाही. सगळे तिला हिडीस करतात, कोणी तिची मदत करत नाही. तिच्याकडे पैसेही नसतात. सुमित्रा आपले डोळे पुसते आणि म्हणते, ऐश्वर्या, माझी ही अवस्था झाली नाही तुझ्यामुळे. आता मी तुला सोडणार नाही. सुमित्राला लिफ्ट मिळत नाही म्हणून ती चालतच तिथून निघते. तर इथे जानकी अवंतिका बोलत असताना सौमित्र तिथे येतो. जानकी बाहेर जाते. सौमित्र जानकीवरती रागवलेला असतो. जानकीमुळे आपल्याला एवढं सगळं भोगावं लागतं, म्हणून तो अवंतिकाला म्हणतो, अवंतिका, तू आता बरी झालीस ना, की आपण मुंबईला निघून जाऊ. आपण आपलं सुखाने आयुष्य जगू. आता बस झालं. तू भांडणात जे बोलत होतीस ना, ते अगदी बरोबर होतं. अवंतिका म्हणते, नाही रे सौमी, असं नको बोलूस. अरे, ते भांडण करायचं, मास्कमॅनपर्यंत पोचायचं, हा सगळा प्लॅन माझा होता. वहिनींना तर याबद्दल काही माहिती पण नव्हतं. मीच डोकं फिरल्यासारखं वागत होते आणि मी मुद्दाम करत होते. वहिनी नाही नाही म्हणत होत्या. तू त्यांच्यावरती रागवू नकोस. अरे, आपण हे घर सोडून कुठे जायचं नाही. आपण एकत्र राहायचं, या सगळ्याला तोंड द्यायचं. आपण एक टीम आहोत. आपण एकत्र राहून लढायचं. सौमित्राला अवंतिकाचं बोलणं पटतं आणि तो जानकीवरचा सगळा राग विसरतो. तर इथे जानकी बाहेर येते. ती ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, सॉरी, माझ्यामुळे सगळं सहन करावं लागतं तुम्हाला. चूक माझी आहे. तिथे आई सापडत नाही आहे. ऐश्वर्या आई कुठे आहेत ते सांगत नाही आहे आणि इथे अवंतिकाची ही अवस्था. ऋषिकेश म्हणतो, जानकी, तुम्ही प्लॅन केला होता तर आम्हाला सांगायचं होतं ना, का नाही सांगितलं. जानकी म्हणते, ऋषिकेश, अहो, हा प्लॅन दुसऱ्या कुणाला कळायला नको, मास्कमॅनपर्यंत जायला नको, म्हणून मी कुणाला काही सांगितलं नाही. ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं, आपल्यावर तर विश्वास आहे ना. तू सौमित्रला, मला आणि सारंगला सगळं सांगायचं होतंस. तू का नाही सांगितलंस. जानकी म्हणते, मला एक कळत नाही आहे की हा प्लॅन आपल्या फक्त दोघींमधला होता. मग ह्या प्लॅनबद्दल बाहेर कसं काय कळलं, मास्कमॅनला कसं काय कळलं. जानकीला आठवतं की मगाशी सारंग म्हणाला होता की त्याला या प्लॅनबद्दल सगळं कळलं होतं. ऋषिकेश म्हणतो, सारंगला माहिती होतं याबद्दल ना, तो मगाशी म्हणाला होता. जानकी म्हणते, म्हणजे सारंग भाऊजी. ऋषिकेश म्हणतो, नाही हा, सारंग असं चुकूनही वागणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे. जानकी म्हणते, सारंग भाऊजींवरती माझा पण विश्वास आहे, पण मला असं वाटतंय की सारंग भाऊजी चुकून बाहेरच्या व्यक्तीला काहीतरी बोलून गेले असतील
आणि त्यामुळे आपली गोष्ट मास्कमॅनपर्यंत पोहोचली असेल. ऋषिकेश म्हणतो, हो तसं असू शकतं. जानकी ठरवते की आता सारंगशीच बोलायचं. त्याने नेमकं कोणाला काय सांगितले हेच विचारायचं. तर इथे सुमित्रा ऐश्वर्याच्या घरी येते. ती ऐश्वर्याच्या जोरात कानाखाली मारते. ऐश्वर्या म्हणते, ए थेरडे, मला काय मारतेस तू? डोकं फिरले का तुझं? आणि तू इथे कशी काय आलीस? सुमित्रा म्हणते, मी आले, पण आता मी तुला सोडणार नाही. मी तुला तुझी वाट लावणार. माझ्याबरोबर जे वागलीस ते बरोबर नाही केलेस तू. ऐश्वर्या म्हणते, आणि तू काय केलंयस गं? अगं त्या जानकीच्या सांगण्यावरून तू इथे आलीस आणि जासूस बनून त्या जानकीने तुला इथे माझ्या घरी पाठवलं, माझ्या रूममध्ये राहिलीस. माझा आणि मास्कमॅनचा काय संबंध आहे हे शोधून काढत होतीस ना? मी घराबाहेर पडल्यावरती पुरावे शोधायचं, मी कुठे जाते, काय करते, कोणाशी बोलते हे सगळं तू बघत होतीस ना? ओव्हर स्मार्ट बनण्याचा प्लॅन केला होता ना तुम्ही दोघींनी. पण एक लक्षात ठेवा, मी तुमच्या 2 पावलं पुढे. मी कधीच तुम्हाला मी काय करते ते कळू देणार नाही. अगं थेरडे, उलट तू माझे पाय धरले पाहिजे. मी तुला मारून टाकलं नाही, मी फक्त डांबून ठेवलं होतं. सुमित्रा म्हणते, आता बघ ना, जानकी, ऋषिकेश तुला तुझी योग्य जागा दाखवतील. तू बघतच राहशील. तुला आता ते सोडणार नाही. सुमित्रा निघून जाते. ऐश्वर्या खूप चिडचिड करते. तर इथे जानकी सारंगकडे येते. सारंग म्हणतो, मला आईची खूप आठवण येते. वहिनी, तू आईला आणायला गेली होतीस ना, काय झालं? जानकी खरं काहीच सांगत नाही. जानकी म्हणते, सारंग भाऊजी, मी गेले होते, पण ती ऐश्वर्या आईनं भेटू देत नव्हती आणि त्यामुळे नाहीच झालं बोलणं. पण भाऊजी, मला एक विचारायचं होतं. आमच्या प्लॅनबद्दल तुम्हाला माहिती होतं, तुम्ही चोरून ऐकलं होतं. मग ती गोष्ट बाहेर कशी काय केली? तुम्ही आमच्या प्लॅनबद्दल घरात व्यतिरिक्त कोणत्या बाईला सांगितलं होतं का काही? सारंग थोडा विचार करतो आणि म्हणतो, हो, मी मायाला सांगितलं होतं. जानकी म्हणते, म्हणजे माया हीच मास्कमॅन आहे? हे ऐकून सारंगच्या पायाखालची जमीन सरकते. तर इथे माया मकरंदकडे येते. ती मकरंदला म्हणते, दादा, तुला माहिती आहे, तू जो 12 वर्षापासून त्रास भोगतोयस ना, त्या सगळ्या त्रासाचा मी बदला घेणार आहे. मी आता त्या जानकीला सोडणार नाही. मी आता इतकं हतबल करणाऱ्यानंतर जानकीला, तिच्यापासून तिची फॅमिली तोडणार आणि मग ती जानकी तुझ्याकडे येणार. तुझ्याकडे ज्या दिवशी येईल ना जानकी, त्या दिवशी माझा बदला पूर्ण होईल. माया वेड्यासारखी बडबड करत असते. तिच्या डोळ्यामध्ये वेडेपणा दिसत असतो. तर इथे जानकी, सौमित्र, ऋषिकेश आणि सारंग बोलत असतात. जानकी अवंतिका तिचा जो काही प्लॅन होता तो सगळ्यांना सांगते. नर्सरीमध्ये गेल्यावर जानकीने जो प्रकार पाहिला, मास्कमॅनने अवंतिकाच्या अंगावरती स्टँड टाकला आणि तो पळून जात होता. जानकीने मास्कमॅनचा पाठलाग केला, त्याचे पाय धरले आणि तेव्हा जानकीला एक गोष्ट कळली. मास्कमॅन हा कोणी पुरुष नाही आहे, तर स्त्री आहे. सगळ्यांना हे ऐकून एकदम धक्का बसतो. सगळे म्हणतात, पण आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की मास्कमॅन मकरंद आहे, एक पुरुष आहे. मग तू हे कसं काय बोलतेस? जानकी म्हणते, माझी पूर्ण खात्री आहे. मला कळलं आता. मास्कमॅन हा स्त्रीच आहे, पुरुष नाही. आणि ती कोण आहे तेही कळेल आता थोड्या दिवसात, लवकरच. जानकी विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.